स्वामी, आज तुम्ही माझ्याशी का बोललात? पहाटेचे 5 वाजले होते. पावसाची हलकी सर नुकतीच थांबली होती. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. त्या रांगेत एक 70 वर्षाची आजी उभी होती. हातात फुलांशी छोटीशी पुडी आणि डोळ्यात अश्रू. तिच्या मागे उभा होता आदित्य. वय वर्ष 28, मोठी नोकरी, मोठा पगार, पण मन मात्र पूर्णपणे रिकामं. आई वडील गेले होते. घर होतं, पैसा होता, पण आपलं म्हणावं असं कोणीच नव्हतं. तो फक्त एकच प्रश्न घेऊन आला होता, स्वामी, मी इतका एकटा का आहे? रांग हळूहळू पुढे सरकत होती. तेवढ्यात ती आजी अचानक खाली बसली. तिला भोवळ आली होती. लोक पुढे जात होते. काहींनी पाहिलं पण थांबले नाहीत. आदित्य धावत गेला. त्याने पाणी आणलं. तिला सावकाश बसवलं. 10 मिनिटांनी आजींना बरं वाटलं. त्या त्याच्याकडे पाहून म्हणाल्या, बाळा, आज स्वामींनी माझी काळजी तुझ्या हातून घेतली. आदित्य हसला. आजी, मी काही विशेष केलं नाही. आजी फक्त हसल्या. दर्शन झाल्यावर आदित्य बाहेर निघाला, पण त्याच्या मनात सतत आजींचे शब्द घुमत होते. स्वामींनी माझी काळजी तुझ्या हातून घेतली. तो मंदिराबाहेरच्या एका झाडाखाली बसला. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. तो मनात म्हणाला, स्वामी, मी तुम्हाला शोधायला आलो होतो, पण तुम्ही तर त्या आजींच्या रूपाने मला माझंच उत्तर दिलात. त्या दिवसानंतर आदित्य दर महिन्याला एकदा अक्कलकोटला जाऊ लागला. दर्शनासाठी नाही, तर वृद्ध, गरजू आणि आजारू लोकांची सेवा करण्यासाठी. कोणाला पाणी द्यायचं, कोणाला औषध आणून द्यायचं, कोणाला जेवण द्यायचं. त्याला जाणवलं, जितकी सेवा वाढत होती तितकी त्याच्या मनातील पोकळी कमी होत होती. 1 वर्षानंतर तो पुन्हा त्याच ठिकाणी बसला होता. तेवढ्यात एक लहान मुलगा धावत आला. त्याच्या हातात प्रसाद होता. तो म्हणाला, काका, आजी म्हणाल्या हा प्रसाद तुम्हाला द्यायला. आदित्यने आजूबाजूला पाहिलं. ती आजी कुठेच दिसत नव्हती. त्याने मुलाला विचारलं, कुठली आजी? मुलगा हसला आणि म्हणाला, त्या म्हणाल्या होत्या, स्वामी प्रत्येक वेळी स्वतः येत नाहीत, ते चांगल्या माणसांच्या रूपाने भेटतात. मुलगा गर्दीत निघून गेला. आदित्य बराच वेळ तसाच उभा राहिला. त्याच्या हातात प्रसाद होता, डोळ्यात अश्रू होते आणि मनात एकच वाक्य, मी स्वामींना शोधत होतो, पण स्वामी मला माणसांमध्ये शोधायला शिकवत होते. स्वामींची सर्वात मोठी कृपा म्हणजे संकट नाहीसं होणं नव्हे, तर दुसऱ्याच्या डोळ्यातलं दुःख ओळखणारं हृदय मिळणं. कारण जिथे सेवा असते तिथेच स्वामींचा खरा वास असतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून आत्ताच स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.